हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच. हा जो प्रोजेक्ट आहे तो मायक्रॉन झुला, स्टडी झुला हा आपल्याला मीडियम साईजमध्ये या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात पुढे. पहा, या पॉईंटला मायक्रॉनचे तीन बंडल घेतलेले आहेत. 3 इंच रिंग घेतलेली आहे, मनी घेतलेले आहेत लहान मोठ्या साईजमध्ये, लटकनचे मनी घेतलेले आहेत आणि काठ्या घेतलेल्या आहेत 4 मीडियम साईज. पहा, स्टार्टिंगला या साईडचे थ्रेड आपल्याला काढायचे आहेत. काठीला लावण्यासाठी 2 फुटाची फुटपट्टी घेतलेली आहे आणि हे जे वेढे टाकायचं काम आहे ते पूर्ण 4 वेढे या ठिकाणी या फुटपट्टीवर आपल्याला टाकायचे आहेत आणि 5वा जो वेढा आहे तो हाफ घ्यायचा आहे, फक्त एकाच साईडने घ्यायचा आहे आणि याच मापाने सगळे थ्रेड काढायचे आहेत. काढून घेऊयात आपण हे थ्रेड काठीला लावण्यासाठी पूर्ण करून घेऊयात हे जे काम आहे ते. पहा फ्रेंड, आपण दोरी घेतलेली आहे. काठीला ही जी काठी आहे ती आपल्याला लटकवून द्यायची आहे आणि त्याच्यावर काम करायचं आहे. ही जी दोरी आहे ती दोन्ही साईडला घट्ट बांधून घ्यायची आहे आणि लटकवून द्यायची आहे. नंतर त्याच्यावर काम स्टार्ट करायचं आहे आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात हे काम. पहा फ्रेंड, या पॉईंटला पुढचा जो थ्रेड आहे तो टाकायचा आहे या पॉईंटला. हे व्यवस्थित पकडूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. आपला पुढचा थ्रेड टाकून झालेला आहे. पुढे असे थ्रेड टाकत एकाड एक. याच्यानंतर हा सेट घ्यायचा आहे या पॉईंटला. कंप्लीट करून घेऊयात आपण. हे जे थ्रेड टाकण्याचं जे काम आहे ते कंप्लीट करून घेऊयात. पहा, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे. पूर्ण थ्रेड टाकून घेतलेले आहेत. पुढचा सेकंड राऊंड फर्स्ट राऊंड आपला कंप्लीट आहे थ्रेड टाकण्याचा. पुढे सेकंड राऊंडला आपल्याला मनी यूज करायचे आहेत या पॉईंटला. पहा, मण्यांचा वापर, हे जे 2 थ्रेड आहेत 2 सेटचे मधले जे 2 थ्रेड आहेत ते उचलायचे आहेत या पॉईंटला. साईडचे 2 तसेच साईडचे 2 घेतलेले नाहीत, मधले 2 घेतलेले आहेत. मधले 2 सेड पहा, या पॉईंटला हे जे 2 थ्रेड त्याचे मधले 2 उचललेले आहेत या पॉईंटला आणि याचा जो सेंटर पॉईंट आहे तो घ्यायचा आहे. पहा, या पॉईंटला हे जे 2 थ्रेड आपण उचललेले आहेत ते त्याच्यामध्ये मनी ॲड करायचा आहे. हा जो मनी आहे लहान साईजचा मनी आहे, हा ॲड करायचा आहे. पहा, या पॉईंटला हा जो मनी आहे तो व्यवस्थित ॲड करत जायचा आहे. आपला मनी ॲड झालेला आहे आणि पुढे या पॉईंटला स्लिप नॉट लावायची आहे. 4 स्कॉड आपण उचललेले आहेत पहिले या पॉईंटचे. हे जे स्कॉड आहेत 4 ते उचललेले आहेत. राईट हँड स्टार्ट, या हाताने स्टार्ट करायचा आहे. राईट हँड स्टार्ट आणि या पॉईंटला आपला पुढचा मण्यानंतरचा राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉईंटला. आता लेफ्ट साईड डाव्या साईडने काम करायचं आहे, तेच रिपीट करायचं आहे जे आपण राईट साईडला केलं. ही जी लाईन आहे ती अशीच कंप्लीट करायची आहे या पॉईंटपर्यंत.
पुन्हा पुढचे या पॉईंटला हे जे 2 थ्रेड आलेले आहेत राणी सीडचे ते बांधून टाकायचे आहेत या पॉईंटला. प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत राहायचं आहे. हे जे थ्रेड आहेत ते या पॉईंटला आपण हे बांधून टाकलेलं आहे वरच्या साईडला, कारण पुढच्या राऊंडला आपल्याला हे घ्यायचं नाही आहे. आत्ता आपण या पॉईंटला पुढचे 4 कॉर्ड उचलूयात आणि नंतर जसं आपण आत्ता या पॉईंटला जे काम केलं तेच काम या पॉईंटलाही करायचं आहे. पहा, या पॉईंटला पुढचे हे जे 2 कॉर्ड आहेत ते उचललेले आहेत आणि याच्या हे जे 4 मधले 2 कॉर्ड उचलायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मनी ॲड करायचा आहे. मनी ॲड केल्यानंतर ही स्टेप रिपीट करायची आहे आपल्याला पुढे. मनी ॲड करताना मनी व्यवस्थित ॲड करून पुढची स्टेप घ्यायची आहे आपल्याला. हा जो राऊंड आपण स्टार्ट केलेला आहे मन्याचा तो कंप्लीट करून घेऊयात. या पॉईंटला पुन्हा राईट हँड स्टार्ट, प्रत्येक वेळेला राईट हँडने स्टार्ट करायचं आहे आणि पुन्हा लेफ्ट साईड डावी साईड डाव्या हाताने एकदा, सुरुवातीला उजव्या हाताने एकदा आणि नंतर डाव्या हाताने एकदा, ती स्टेप रिपीट करायची आहे. या पॉईंटला आपलं हे जे याचं जे काम आहे ते झालेलं आहे. पुढचे 4 कॉर्ड उचलायचे आहेत. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण मण्यांचा. नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि शेवटची स्लिप नॉट आपण लावून घेतलेली आहे या पॉईंटला. आणि हे जे आहे हे आपल्याला पुढच्या राऊंडला घ्यायचं नाही आहे, हे बांधून टाकायचं आहे. आपण जसं सुरुवातीला हा कॉर्ड बांधला असाच हाही बांधायचा आहे. पुढच्या लाईनला आपल्याला हे घ्यायचं नाही आहे आणि पुढचा राऊंड आता स्टार्ट करायचा आहे. या पॉईंटला हे बांधलेलं आहे आणि हे सोडून द्यायचं आहे. पुढचे 4 कॉर्ड उचलायचे आहेत या पॉईंटचे. पहा, या पॉईंटला हे जे बांधलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे आणि पुढचे 4 कॉर्ड या पॉईंटचे जसं आपण या ठिकाणी काम केलं असंच काम इथेही करायचं आहे. या पॉईंटलाही करायचं आहे. राईट हँड स्टार्ट, राईट हँड स्टार्ट. पहा, या पॉईंटला 4 कॉर्ड उचललेले आहेत आणि राईट हँडने स्टार्ट केलेला आहे आणि स्लिप नॉट लावायची आहे. जसं आपण या राऊंडला काम केलं असंच काम या पॉईंटलाही रिपीट करायचं आहे. फक्त हे जे साईडचे जे आहेत ते बांधलेले आहेत आणि पुन्हा लेफ्ट साईड डावी बाजू आणि पुढच्या राऊंडला हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या राऊंडला हे जे बांधलेलं आहे हे सोडायचं आहे आणि पुन्हा ही स्टेप रिपीट करायची आहे. प्रत्येक राऊंडला एका राऊंडला बांधायचं आहे आणि एका राऊंडला सोडायचं आहे. असेच राऊंड टाकत हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते या पॉईंटपर्यंत, हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण. पुढच्या राऊंडला बांधलेलं सोडायचं आहे आणि पुढचे हे 4 कॉर्ड उचलून पुढचा राऊंड टाकायचा आहे. नंतर पुन्हा बांधायचं आहे. दोन्ही साईडचे प्रत्येक राऊंड झाल्यानंतर बांधूनच पुढे काम करायचं आहे. आत्ता हे जे काम स्टार्ट आहे ते आपण या पॉईंटपर्यंत करून घेऊयात कंप्लीट. पहा, या पॉईंटला आपला 1 2 3 4 5 राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉईंटला आणि हे जे बांधलेलं आहे या राऊंडला सोडायचं आहे.
पहा फ्रेंड, या पॉईंटला बांधलेलं सोडायचं आहे दोन्ही साईडचं आणि पुढचा राऊंड घ्यायचा आहे. पुढचे 4 स्क्वॉड, हे 4 स्क्वॉड उचलायचे आहेत. या साईडचे 4 स्क्वॉड उचलून राईट हँड स्टार्ट टेस्ट रिपीट करायचं आहे जे आपण मागे केलं. या पॉईंटला लेफ्ट साईड आणि पुन्हा हे जे 2 स्क्वॉड आहेत, हा राऊंड आपला स्टार्ट झालेला आहे. या पॉईंट पासून पुढच्या राऊंडला हे पुन्हा बांधायचं आहे. या पॉईंटला पुढच्या राऊंडला हे घ्यायचं नाही आपल्याला. पुढे पुन्हा हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. पुढचे 4 स्क्वॉड उचलायचे आहेत. हे जे 4 स्क्वॉड आहेत ते उचलायचे आहेत आणि एक राऊंड येल्लो आणि एक राऊंड राणी असा आलेला आहे. डिझाईन तशी तयार झालेली आहे आपली. आता हा जो राऊंड आपण स्टार्ट केलेला आहे तो कंप्लीट करून घेऊयात. हा येल्लो तेडचा राऊंड येणार आहे. हा पुढचा पुन्हा हा राऊंड येणार आहे. असेच राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला या पॉईंटपर्यंत. हे जे राऊंड आहेत ते पहा, या पॉईंटला आपण राऊंड स्टार्ट केले आहेत आणि या पॉईंटपर्यंत आपल्याला जेवढे बसतील तेवढे राऊंड टाकायचे आहेत. हे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, या पॉईंटला 1 2 3 4 5 6 7 8 राऊंड ठेवलेले आहेत आणि हे जे आहे बांधलेलं ते तोडायचं आहे आणि पुढची स्टेप आपल्याला पाहिजे आहे. या पॉईंटला पहा, या पॉईंटला पुढचे 4 स्क्वॉड उचलायचे आहेत आणि एकदा राईट हँड आणि नंतर लेफ्ट हँड. राईट हँड स्टार्ट, पुन्हा लेफ्ट साईड डावी बाजू. पहा, या पॉईंटला आपली राईट साईडचं काम झालेलं आहे, लेफ्ट साईडचं काम राहिलेलं आहे. पुढे पुन्हा राईट साईड हेच रिपीट करत जायचं आहे. हेच रिपीट. पुढे पुन्हा लेफ्ट साईड. या पॉईंटला हे जे काम स्टार्ट केलेलं आहे आपण ते या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला. एकदा उजव्या हाताने नंतर डाव्या हाताने. राईट हँड स्टार्ट, पुढे लेफ्ट साईड डावी बाजू. जसं आपण या ठिकाणी काम केलं तेच काम या पॉईंटलाही रिपीट केलेलं आहे, फक्त सरळ चाललेला होता. आपण कंप्लीट करून घेऊयात. प्रत्येक वेळेला पुढचेच 4 स्क्वॉड उचलून हे काम कंप्लीट करायचं आहे जोपर्यंत हा पॉईंट येत नाही. हे जे काम स्टार्ट आहे आपलं या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा, या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला स्टॉप करायचं आहे. हे काम पुरेसं आहे या पॉईंटपर्यंतच. पुढचे 4 स्क्वॉड उचलायचे आहेत या पॉईंटचे. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 पॉईंट ठेवलेले आहेत आणि पुढे पुन्हा हेच काम या 4 स्क्वॉडवर रिपीट करायचं आहे. राईट हँड स्टार्ट, सुरुवात उजव्या हाताने.
लेफ्ट साईड डावी बाजू, हेच काम या पॉइंटला रिपीट करत जायचं आहे. ही जी स्टेप आपण बदललेली आहे डिझाईनची ती कंप्लीट करून घेऊयात आपण या पॉईंटपर्यंत. हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. स्टार्ट राईट हँड, नंतर लेफ्ट साईड डावी बाजू. जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच काम या पॉईंटलाही आहे, फक्त सरळ जायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात. पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि कंप्लीट आहे ही डिझाईन. पुढे काम करताना या पॉईंटचा हा जो शेड आहे तो या साईडला घ्यायचा आहे. हे जे आहे हे येल्लो जे आहे ते बांधून टाकायचं आहे या राऊंडला. आणि या पॉईंटला हे जे फोर्स कॉर्ड आलेले आहेत असे आणलेले आहेत, एका शेडचे फोर्स कॉर्ड या पॉईंटला हे काम करत आणलेलं आहे. आणि पुढे याच्यावर काम करायचं आहे आपल्याला. आणि या पॉईंटला हे जे राऊंडचे जे आहेत ते बांधून टाकायचे आहेत आणि पुढचा राऊंड स्टार्ट करायचा आहे. जसं आपण या ठिकाणी काम केलं तेच काम इथून पुढेही रिपीट करायचं आहे. फक्त डिझाईन बदललेली आहे, शेड बदललेले आहेत. प्लेन शेडमध्ये ही डिझाईन येणार आहे आपली पुढची. या पॉईंटला जसं आपण या ठिकाणी काम केलं तेच रिपीट या पॉईंटलाही करायचं आहे. राईट हँड स्टार्ट, सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साईड, हा राऊंड असाच कंप्लीट करायचा आहे. आणि पुढे पुन्हा सेकंड राऊंड जो आहे तो हे जे बांधलेलं आहे हे सोडून पुढचा राऊंड घ्यायचा आहे. असेच राऊंड टाकत ही जी डिझाईन आहे ती या पॉईंटला टाकायची आहे. सेम हेच काम या ठिकाणी रिपीट करायचं आहे, फक्त डिझाईन बदलून येणार आहे. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते हे जे राऊंड आपल्याला टाकायचे आहेत ते या पॉईंटपर्यंत हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत टाकून घेऊयात. नंतर त्या पॉईंटपर्यंत गेल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात. प्रत्येक राऊंडला एकाडेक आपल्याला हे बांधून जसं आपण या ठिकाणी काम केलं असंच काम इथून पुढेही करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला फर्स्ट राऊंड डिझाईन बदलल्यानंतरचा फर्स्ट राऊंड कंप्लीट आहे. आणि या पॉईंटला आपण हे जे बांधलेलं होतं ते सेकंड राऊंडला सोडायचं आहे. दोन्ही साईडचं तेच रिपीट करायचं आहे आणि पुढचा राऊंड घ्यायचा आहे. या पॉईंटला पुढचे फोर्स कॉर्ड उचलायचे आहेत, हे दोन आणि हे दोन. आणि या पॉईंटला राईट हँड स्टार्ट, जसं आपण या ठिकाणी काम केलं तेच काम या पॉईंटलाही रिपीट करायचं आहे. राईट हँड स्टार्ट, नंतर डावी बाजू लेफ्ट साईड, आणि या पॉईंटला पुन्हा हे हा पॉईंट झाल्यानंतर हे जे दोन स्क्वॉड आहेत ते बांधून टाकायचे आहेत. प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. आणि पुढचे फोर्स कॉर्ड उचलायचे आहेत. या पॉईंटचे हे फोर्स कॉर्ड येत आहेत, हे व्यवस्थित प्रमाणातच आपल्याला उचलून काम करायचं आहे, कारण या ठिकाणी चुकण्याची शक्यता जास्त आहे. व्यवस्थित कॉर्ड उचलूनच पुढचं काम ठरवायचं आहे. राईट हँड स्टार्ट, डावी बाजू लेफ्ट साईड,
कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड या पॉईंटपर्यंत. पहा या पॉईंटला आपला सेकंड राऊंड कंप्लीट आहे आणि या पॉईंटला हे जे 2 स्क्वॉड आहेत ते पुन्हा बांधायचे आहेत. पुढच्या राऊंडला आपल्याला घ्यायचे नाही आहेत. असेच राऊंड टाकत हे काम आपण कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपले जे राऊंड आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 राऊंड या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि पुढे काम करताना हे जे बांधलेलं आहे हे सोडायचं आहे. तसं आपण या ठिकाणी काम केलं तेच काम या पॉईंटलाही रिपीट करायचं आहे. 4 स्क्वॉड उचलायचे आहेत प्रत्येक वेळेला. आणि या पॉईंटला राईट हँड टाच, सुरुवात उजव्या हाताने, नंतर लेफ्ट साईड. तसं आपण या ठिकाणी काम केलं तेच काम या ठिकाणीही रिपीट करायचं आहे. फक्त सेड बदलून येणार आहे. सरळ काम करत जायचं आहे. पुन्हा राईट हँड टाच, सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साईड डावी बाजू, पुढे पुन्हा. राईट हँड टाच, एकदा उजव्या हाताने एकदा डाव्या हाताने हे काम करत जायचं आहे आपल्याला. इथून पुढे काम करत जाताना प्रत्येक 4 स्क्वॉड उचलून हे काम कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण. कंप्लीट करून घेऊयात हे काम. पहा या पॉईंटला 1 2 3 4 5 6 पॉईंट ठेवलेले आहेत. आणि पुढे या ठिकाणी हे असे थ्रेड केलेले आहेत. पुढचं काम तसं आपण या ठिकाणी काम केलं तेच काम या पॉईंटलाही रिपीट करायचं आहे. प्रत्येक वेळेला राईट हँड टाच, उजव्या हाताने सुरुवात करायची आहे आणि नंतर लेफ्ट साईड डावी बाजू. हेच काम रिपीट करत राहायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. पुढचे 4 स्क्वॉड उचललेले आहेत आणि हे काम स्टार्ट केलेलं आहे. या पॉईंटला डिझाईन बदलत चाललेली आहे. या साईडला पिंक शेडचे आलेले आहेत आणि या साईडला येलो शेडचे आलेले आहेत. प्रत्येक 4 स्क्वॉड उचलून हे कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण. इथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात. पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि कंप्लीट करून घेतलेला आहे. हा जो आपण इथून पुढे आपल्याला काम करताना जसं आपण या पॉईंटला काम केलं तेच काम इथून पुढेही रिपीट करायचं आहे. फक्त स्टेड बदलणार आहे, डिझाईन बदलणार आहे. आणि या पॉईंटला हा जो स्क्वॉड आहे तो बांधायचा आहे. या साईडचा रेड आणि या साईडचा येल्लो स्क्वॉड बांधून पुढचं काम करायचं आहे. इथून मागे आपण जे काम केलं तेच काम या पॉईंटलाही रिपीट करायचं आहे. फक्त या साईडला येल्लोचे या राऊंडला येणार आहेत आणि पुढची स्टेप पिंकची येणार आहे. असे हे काम व्यवस्थित करून घेतलेलं आहे या पॉईंटला. तसं आपण या ठिकाणी काम केलं तेच काम या ठिकाणीही रिपीट करायचं आहे. आणि हे जे काम आपल्याला रिपीट करायचं आहे ते ही जी काठी आहे या काठीच्या मापाने आपल्याला या पॉईंटपर्यंत खाली पहा ही जी काठी आहे ते शेवटपर्यंत काठीच्या मापाप्रमाणे आपल्याला हे काम ठेवायचं आहे. या पॉईंटपासून ते काठीच्या मापापर्यंत हे काम ठेवायचं आहे आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम.
पहा फ्रेंड, या पॉईंटला आपले 2 राऊंड टाकून झालेले आहेत आणि या पॉईंटला हे बांधलेलं आहे. दोन्ही साईडचे दोन्ही बांधलेले आहेत आणि पुढच्या राऊंडला हा राऊंड झाल्यानंतर थर्ड राऊंड जो आहे तो थर्ड राऊंड या पॉईंटपासून येल्लोचा येणार आहे. तसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच इथून पुढेही करायचं आहे. कंप्लीट करून घेत आपण हे जे काम आहे ते या पॉईंटपासून ते ही जी काठी आहे काठीच्या या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात. डिझाईनमध्ये बदल झालेला आहे. या पॉईंटला पिंक आलेले आहेत आणि या पॉईंटला येल्लो आलेलं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट आहे. या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत ही जी काठी आहे या काठीच्या या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि पुढचं काम पाहायचं आहे या पॉईंटला. पहा, या पॉईंटला ही काठी आपल्याला या पॉईंटला ॲड करायची आहे. पूर्ण हे जे ॲड केलेले थ्रेड आहे ते सोडून द्यायचे नाही आहेत. हातामध्ये पकडून पुढचा कॉर्ड ॲड करायचा आहे. व्यवस्थित पाहूनच हे करत जायचं आहे. हे सोडून द्यायचं नाही आहे, ॲड करत जायचं आहे आपल्याला. हे जे थ्रेड आहेत ते व्यवस्थित थ्रेड पाहूनच हे ॲड करायचं आहे. या ठिकाणी चुकलेलं आहे. पहा, या पॉईंटला हे जे थ्रेड घेतलेले आहेत ते पुढचे हे दोन प्रत्येक वेळेला 2-2 थ्रेड उचलून ही काठी ॲड करत जायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित प्रमाणात उचलायचे आहेत. हे दोन येत आहेत पुढचे. हे जे थ्रेड आहेत हे जे आहेत ते पूर्ण या काठीवर घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित पाहूनच हे ॲड करायचे आहेत. पुढचे हे दोन येत आहेत. नंतर त्याच्या पुढचे हे दोन येत आहेत. हे जे ॲड केलेले थ्रेड आहे ते या पॉईंटला पकडून ठेवायचे आहे, सोडून द्यायचे नाही आहेत. नंतर पूर्ण झाल्यानंतर सोडून द्यायचे आहेत. पुढचे दोन थ्रेड या पॉईंटचे हे येत आहेत. कंप्लीट करून घेऊयात आपण. हे जे काम स्टार्ट केलेलं आहे, हे जे ॲड करण्याचं जे काम स्टार्ट केलेलं आहे ते कंप्लीट करून घेऊयात आपण. पहा फ्रेंड, या पॉईंटला काठी या पॉईंटचं काम आपल्याला पाहायचं आहे आणि या पॉईंटला
हे जे फोर्स कॉर्ड आहेत ते उचलायचे आहेत. व्यवस्थित पाहूनच आपल्याला हे काम करायचं आहे. या पॉईंटला तेच काम रिपीट करायचं आहे. राईट हँड स्टार्ट. सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साइड स्लिप नॉट लावत जायचं आहे. डावी बाजू लेफ्ट साइड या पॉईंटला पुन्हा एकदा उजव्या हाताने करायचं आहे आणि नंतर डाव्या हाताने. या पॉईंटची स्लिप नॉट आपली लावून झालेली आहे आणि हा जो थ्रेड आहे हा पुन्हा बांधायचा आहे, बांधून टाकायचा आहे. पुढच्या राऊंडला आपल्याला हा थ्रेड घ्यायचा नाही आहे. प्रत्येक राऊंडचे थ्रेड बांधत जायचं आहे. इथून पुढे काम करत जाताना पुढचे फोर्स कॉर्ड उचलायचे आहेत. या पॉईंटला हे फोर्स कॉर्ड आहेत पुढचे. व्यवस्थित ताणूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. या पॉईंटला राईट हँड स्टार्ट. सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साइड स्लिप नॉट लावायची आहे. डावी बाजू लेफ्ट साइड आपली दुसरी स्लिप नॉट लावून झालेली आहे. या पॉईंटला पुढचे फोर्स कॉर्ड उचलायचे आहेत. कंप्लीट करून घेऊयात हा राऊंड आपण या पॉईंटपर्यंत आणि त्या पॉईंटला गेल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे तर त्या पॉईंटला पाहूयात. पहा, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि शेवटची स्लिप नॉट या ठिकाणी लावून घेतलेली आहे आणि हे जे कॉर्ड आहेत ते बांधायचे आहेत. पुढच्या राऊंडला हे घ्यायचं नाही आपल्याला. प्रत्येक राऊंडचे कॉर्ड बांधत जायचं आहे. इथून पुढे काम करत जाताना पुढचे फोर्स कॉर्ड उचलायचे आहेत. हे बांधलेले सोडून द्यायचे आहे आणि या पॉईंटला हे जे फोर्स कॉर्ड आहेत ते उचलायचे आहेत. तेच रिपीट करायचं आहे. स्लिप नॉट लावत जायचं आहे आणि या पॉईंटला राईट हँड स्टार्ट. सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साइड डावी बाजू आणि पुढे पुन्हा हे जे दोन कॉर्ड आहेत हे बांधून टाकायचे आहेत. प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत राहायचं आहे आपल्याला. जोपर्यंत शेवटची स्लिप नॉट येत नाही तोपर्यंत आपल्याला हे बांधत राहायचं आहे प्रत्येक राऊंडला आणि पुढचे फोर्स कॉर्ड उचलायचे आहेत. या पॉईंटचे हे व्यवस्थित पाहूनच उचलायचं आहे आपल्याला आणि राईट हँड स्टार्ट. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण. हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे तो कंप्लीट करून घेऊयात. लेफ्ट साइड डावी बाजू स्लिप नॉटच लावत जायचं आहे. जोपर्यंत वन स्लिप नॉट येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करत राहायचे आहेत राऊंड आणि प्रत्येक राऊंडला हे बांधूनच ठेवायचं आहे. आता हा सेकंड राऊंड कंप्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. सेकंड राऊंड आपला कंप्लीट आहे आणि या पॉईंटचे जे कॉर्ड आहेत ते बांधायचे आहेत. प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत राहायचं आहे. जोपर्यंत वन स्लिप नॉट येत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच काम करत जायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात. वन स्लिप नॉटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. प्रत्येक राऊंडच्या सुरुवात झाल्यानंतर हे बांधूनच पुढचं काम करायचं आहे. करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला शेवटची स्लिप नॉट या ठिकाणी राहिलेली आहे आणि या पॉईंटला राईट हँड स्टार्ट. सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साइड डावी बाजू आणि या पॉईंटला आपलं जे स्लिप नॉटचं जे काम आहे ते कंप्लीट आहे. या पॉईंटला व्ही शेपमध्ये हे काम झालेलं आहे. पुढे हे जे बांधलेलं आहे हे सोडायचं आहे. सोडून घेऊयात आपण. पहा, या पॉईंटपासून पुढे हा जो कॉर्ड आहे याच्यावर काम करायचं आहे आपल्याला. या साईडने घ्यायचं आहे. बाजू नीट लक्षात घ्या. या साईडने घेत आहे आणि
या पॉईंटपर्यंत हे काम आपल्याला कंप्लीट करायचं आहे. 2 टाइम घ्यायचा आहे, 2 वेळा घ्यायचा आहे. या साईडने घेतलेला आहे, बाजू नीट लक्षात घ्या. पुढचा स्क्वॉट, प्रत्येक स्क्वॉट 2 टाइम घ्यायचा आहे, 2 वेळा घ्यायचा आहे. या साईडने घेतलेला आहे. दोन वेळा प्रत्येक स्क्वॉट 2 टाइम घ्यायचा आहे. पुढचा स्क्वॉट एकदा झालेला आहे आपलं. बाजू नीट लक्षात घ्या, या साईडने घेतलेला आहे. कंप्लीट करून घ्या आपण हे जे काम आहे ते. या पॉईंटला पुढचा स्क्वॉट घेतलेला आहे. प्रत्येक स्क्वॉट 2 टाइम घ्यायचा आहे. या साईडने घेतलेला आहे. कंप्लीट करून घ्या आपण हे या पॉईंटपर्यंत. नंतर या साईडचं काम पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट आहे. आणि या साईडचं काम, हे जे 2 स्क्वॉट आहेत आणि हे जे स्क्वॉट आहेत ते सगळे या स्क्वॉटवर घ्यायचे आहेत आणि या साईडने घ्यायचे आहेत. बाजू नीट लक्षात घ्या, या साईडने घेत आहे. प्रत्येक स्क्वॉट 2 टाइम, 2 वेळा. पहिला स्क्वॉट आपला झालेला आहे. पुढचा दुसरा स्क्वॉट, पुढचा व्यवस्थित स्क्वॉट पाहूनच हे काम करायचं आहे. 2 टाइम घ्यायचा आहे प्रत्येक स्क्वॉट. बाजू नीट लक्षात घ्या, या साईडने घेतलेला आहे. प्रत्येक स्क्वॉट 2 टाइम घ्यायचा आहे. एकदा झालेला आहे, आणखीन एकदा घेतलेला आहे. पुढचा स्क्वॉट कंप्लीट करून घेऊयात आपण ही साईड. या साईडचं काम कंप्लीट करून घेऊयात. पहा, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट आहे, पूर्ण झालेलं आहे. पुढचं काम पाहायचं आहे. पहा, या पॉईंटला हे जे आपण तयार करून घेतलेलं आहे आणि हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये काठी अशी टाकायची आहे आणि हे होल पाडून घ्यायचं आहे या पॉईंटला काठीचं. दुसरी जी काठी आहे तीही या पॉईंटला टाकायची आहे. पुढे हे या पॉईंटला होल पाडून घेतलेला आहे आणि या पॉईंटलाही होल पाडून घेतलेला आहे. पुढचं काम पाहूयात आपण. पहा, या पॉईंटला हे जे आहे ते व्ही शेप मध्ये कट करायचं आहे. व्ही शेप मध्ये कट करून घेऊयात आपण. हे जे काम टाट आहे आपलं ते कंप्लीट आहे या पॉईंटला आणि पुढचं काम टाट केलेलं आहे. व्ही शेप मध्ये कट करण्याचं काम टाट आहे. ते कंप्लीट झाल्यानंतर पुढे आपल्याला लटकनचे मणी यूज करायचे आहेत. या पॉईंटला कंप्लीट करून घेऊ. पहा, या पॉईंटला लटकनचे मणी घेतलेले आहेत आणि ॲड करण्याचं काम टाट आहे. कंप्लीट करून घेऊयात. पहा, या पॉईंटला रिंग तयार करण्याचं काम टाट केलेलं आहे. एकाच दिशेनं हा थ्रेड काढत ही रिंग तयार करायची आहे आपल्याला. पूर्ण गोल राऊंडमध्ये हे काम कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आणि पुढे याला जाळून चिटकवून लॉक मारायचं आहे. कट करण्याचं काम टाट आहे आणि कट झाल्यानंतर दिव्याला जाळायचं आहे आणि नंतर चिटकवून टाकायचं आहे. पुढचं काम टाट करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण. हे जे काम टाट आहे ते आपली रिंग तयार आहे.
पुढील कामासाठी रिंग तयार आहे आपली. फ्रेंड, या पॉईंटला रिंगला लावण्यासाठी थ्रेड काढून घेतलेले आहेत. 23 फुटाचे 2 येल्लो थ्रेडचे, 20 फुटाचे 2 येल्लो थ्रेडचे, पिंक थ्रेडचे 10 फुटाचे 2 आणि 11 फुटाचे 2 असे घेतलेले आहेत. पुढचे मागचे जे लांबीला कमी आहेत ते बॅक साईडचे आहेत आणि जे लांबीला जास्त आहेत ते फ्रंट साईडचे आहेत. आणि रिंगला ॲड करण्याचं काम टाट आहे. ते जे थ्रेड आहेत ते व्यवस्थित करून रिंगला ॲड करून घ्यायचे आहेत आणि कंप्लीट करून घेऊयात. हे जे काम आहे ते आपण फ्रंट साईडचे बंदाचे जे आहे ते बांधून टाकलेले आहेत आणि बॅक साईडचे घेतलेले आहेत आणि फोर्थ कॉर्ड उचलायचे आहेत. लांब जे आहेत येल्लो साईडचे ते एकाच दिशेनं काम करत जायचं आहे. एकच हात वापरायचा आहे. राईट हँड टाट. प्रत्येक वेळेला राईट हँड वापरूनच आपल्याला हे काम कंप्लीट करायचं आहे. प्रत्येक स्टेपला राईट हँडने स्टार्ट करायचं आहे. एकाच हाताने आपल्याला हे काम स्टार्ट करायचं आहे. प्रत्येक वेळेला कंप्लीट करून घेऊयात. आपण हे जे काम स्टार्ट आहे ते कंप्लीट करून घेऊयात. या पॉईंटला आपले बॅक साईडचे जे बंद आहेत ते तयार आहेत आणि हे बंद लॉक मारून घेऊयात आपण या पॉईंटला. हे जे 2 कॉर्ड आहेत ते याच्यातून घ्यायचे आहेत. आणि या साईडनी दुसरे 2 घ्यायचे आहेत आणि या पॉईंटला स्लिप नॉट लावायचे आहे. राईट हँड टाट. सुरुवात उजव्या हाताने. लेफ्ट साईड डावी बाजू. दुसरा पॉईंटचाही बंद असाच लावायचा आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. हा बंद आपला ॲड झालेला आहे या पॉईंटला. दुसराही असाच लॉक मारायचा आहे. लॉक मारून घेऊयात. बॅक साईडचे जे बंद आहेत ते 11.5 इंचापर्यंत ठेवलेला आहे. या पॉईंट पण आपलं काम आलेलं आहे आणि हे चिटकवून गोल राऊंडमध्ये काम केलेलं आहे काठीवर आणि पॉईंट काढलेल्या ठिकाणी काठी लावलेली आहे. आणि या पॉईंटपर्यंत बंदाची लांबी या पॉईंटपर्यंत बंदाची लांबी ठेवलेली आहे. हा जो पॉईंट आहे, ही जी काठी आहे ती सरळ राहील अशा प्रमाणातच ही लांबी बंदाची ठेवलेली आहे. या पॉईंटला स्लिप नॉट लावायची आहे. सरळ राहील अशा प्रमाणातच बंदाची लांबी ठेवलेली आहे. नंतर याला हे लॉक मारायचं आहे. हा जो पॉईंट आहे या पॉईंट मधून काढायचा आहे. पुढे या पॉईंटला स्लिप नॉट लावायचे आहे. या पॉईंटला
लेफ्ट साईड डावी बाजू, दुसरंही असंच लॉक करायचं आहे. या पॉईंट कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.